थंड हवेचे पर्यटन स्थळ पाचगणीतून संतोष शेंडगे यांचं दिवसाढवळा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वतःला पोलीस असल्याचं भासवत काही अनोळखी इसमांनी गाडी अडवली, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला, शिवीगाळ आणि मारहाण केली। यानंतर पीडित शेडगे यांना मुंबईत नेऊन रात्रभर कैदी करून वाद मिटवा नाहीतर जेलमध्ये टाकू अशी धमकी देत जबरदस्तीनं तडजोडनामा लिहून घेण्यात आला। या प्रकरणी भरत घरत यांच्यासह चौघांविरोधात अपहरण, मारहाण आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामागे एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे। पर्यटन स्थळ असणाऱ्या पाचगणीतच जर दिवसा ढवळ्या असं अपहरण होत असेल तर कायद्याचा धाक कुठे राहिला असा सवाल करत आरोपींना लवकर गजाआड करावा अशी मागणी आरपीआय अटवले गटाचे संग्राम रोकडे यांनी केली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। नमस्कार, मी आरपीआय ए गट पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे गट पाचगणीमध्ये भोसे परिसरामध्ये आमचे मित्र हबफ संतोष शेडगे साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे आणि त्यांचं अपहरण करून तोतया पोलीस आहे असं दाखवून त्यांनी महाबळेश्वरला पोलीस स्टेशनला नेतो असं सांगून आंबेनळी घाटामार्गे महाड मार्गे त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रिव्हॉल्व्हर डोक्याला लावून लाथाबुक्क्यांचा मारहाण करत मुंबईला नवी मुंबई या ठिकाणी नेलं आणि तिथं नेल्यानंतर भरत घरत नावाच्या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाच्या घरी डांबून ठेवलं आणि मारहाण करून त्यांच्याकडून ज्या गोष्टी करून घेतल्या त्यामध्ये पोलिसांचं सुद्धा तोतया पोलीस आहे असं सांगून पोलीस प्रशासनाचं सुद्धा नाव त्यांनी खराब केलेलं आहे। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी महाबळेश्वर हे शांततेचं ठिकाण, थंड हवेचं ठिकाण समजलं जातं, त्या ठिकाणी येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे। त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा त्यांच्यावर पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे, त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी आरपीआय एच्या पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचा अध्यक्ष संग्राम रोकडे विनंती करत आहे। पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी येऊन शांततेचा भंग करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून तोतया पोलीस असल्याचं दाखवून संतोष शेडगे साहेबांना पोलीस आहे असं खोटं सांगून खरे पोलिसांचा अवमान केलेला आहे त्यांनी आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे हे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे हे मी कदापि खपून घेणार नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।